गणपती बाप्पा मोरया. माघ महिन्यातील येणारी गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि परंपरेनुसार साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशांचे व्रत करून विधीपूर्वक पूजन केले जाते आणि गणरायाच्या कृपेसाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा संहार केला. म्हणून या पावन तिथीला विनायकी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यावी. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्यासाठी तामणामध्ये फुलांचा अक्षदांचा आसन ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यावे. त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यावी. अक्षदांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करून हळदी कुंकू अक्षता दुर्वा लाल फूल त्यासोबतच तिळाच्या मोदकाचा किंवा तिळाच्या लाडूचा